लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या भागामध्ये रात्रभर अद्वैत आणि कला हे दोघ जण आता कारमध्ये झोपी गेलेले असतात. दोघ जण कारमध्ये ज्यावेळेला उठतात त्यावेळेला सकाळी 8 वाजून गेलेले असतात. कलाला आधी जाग येते आणि कला खडबडून जागी होते आणि ती विचार करते, अरे बापरे 8 वाजून गेलेत, चांदेकरला उठवायला पाहिजे, लवकरात लवकर इथून आपल्याला दिव्यागरला पोहोचायला पाहिजे असं म्हणत कला आता चांदेकर उठ, सकाळ झाले. यावरती अद्वैत हा हो उठतो असं बोलत असताना इकडे आता कला सांगते, चांदेकर अरे इतका कशाने दमलायस? आपण दोघ जण नवरा बायको पहिल्यांदा हनीमूनला बाहेर आलेलो आहोत. अरे का बरं दमलायस तू? असं म्हणत कलाने हनीमून हा शब्द काढल्यावरती अद्वैत गडबडून जागा काय 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 असं करत जागा होतो. कला म्हणते, मला माहिती आहे ना तुला या सगळ्यामध्ये काय बोलल्यावरती तू काय रिॲक्ट करू शकतोस हे मला अचूक माहिती आहे आणि त्यामुळे आता तुला जागा करण्यासाठी हनीमून हा शब्द अगदी योग्य आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणायला लागते, चांदेकर उठ, 8 वाजून गेले. अद्वैत म्हणतो, 8 वाजले, चल मग आपल्याला जायला पाहिजे. कला सांगते, मगापासून मी तुला काय सांगतेय, मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणायला लागते, चल लवकर उठूया, कारण ते सुद्धा लोक तिकडे आपली वाट पाहत असतील ना. असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण जाण्यासाठी निघतात. तोपर्यंत इकडे आता सोहम, श्रीकांत आणि आता रॉकेट हे तिघ जण जे अद्वैत आणि कलाला शोधायला गेलेले असतात ते तिघ जण परत येतात. परत आल्यावरती आता इकडे सरोज म्हणायला लागते, काय झालं, काही खबर बात लागली का? रॉकेट संगीता जवळ येतो. संगीता सुद्धा विचारायला लागते, काय झालं रे? सगळेजण नकारार्थी मान हलवतात आणि आता अद्वैत कलाचा कुठेच पत्ता लागला नाही असं म्हणायला लागतात. तोपर्यंत रोहिणी येते आणि रोहिणी म्हणायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे बघा ना आपला अद्वैत काही इतका इररिस्पॉन्सिबल नाही आहे की तो या सगळ्यामध्ये आपल्याला कॉल पण नाही करणार, तो निदान आपल्याला कॉल करून कळवेल. आणि हल्ली काय होतं माहितीये का, त्यांचा मोबाईल जरी बंद पडला, त्यांच्या मोबाईलला जरी सुद्धा रेंज नसेल तरी दुसरा कुणाचा तरी मोबाईल घेऊन तो आपल्याला या सगळ्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो की नाही, तुम्ही सांगा बरं मला. मग जर त्याने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला नाहीये तर काही गोष्टी मला आता डोक्यामध्ये येत आहेत. यावरती आबा म्हणतात, काय तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय? यावरती आता इकडे रोहिणी म्हणायला लागते, बघा म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, त्याने आपल्याला कॉन्टॅक्ट नाही केला, त्याचा काही फोन नाही लागत आहे, त्यामुळे मला अशी शंका येते की त्याला काहीतरी अपघात वगैरे. असं म्हणत ती मुद्दामच आता इकडे अपघाताच्या दिशेने हे सगळं वळवण्याचा प्रयत्न करते. मग मात्र सरोजला धक्का बसतो. सरोज चिडते, रोहिणी काय बोलतेस, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस असं म्हटल्यावरती रोहिणी सांगायला लागते, नाही मी वेड्यासारखं काहीच बोलत नाहीये. यावरती सरोज म्हणते, गप्पा बस, अगं अशा वेळेला कधीही शुभ बोलायचं तर तुझं काय चाललंय? असं म्हणत चिडलेली सरोज आता रोहिणीला गप्प बसायला सांगते. आबा सुद्धा बोलतात, रोहिणी तुझं तोंड बंद ठेव, काय चाललंय? यावरती रोहिणी म्हणते, नाही म्हणजे मला आपली शंका आली म्हणून मी म्हटलं, कारण आपला अद्वैत कोणाला तरी फोन करून कळवेल की नाही काय झालंय ते, म्हणजे मला असं वाटलं की अपघात वगैरे झाला असेल तर. आबा म्हणतात, बाद झालं, उगाचच काहीतरी बोलू नकोस. हे सगळं चालू असताना तितक्यात दिनकर येतो आणि तो म्हणतो, काय झालं? संगीने मला फोन केला होता की जावई बापू आणि कला गेलेत, त्यांचा फोन लागत नाही, काय झालं? त्यांची काही खबर बात आली का? यावरती आबा सांगायला लागतात, नाही अजून तरी त्यांची काही खबर बात आली नाही, पण या सगळ्यामध्ये लवकरच त्यांची खबर बात येईल, तुम्ही काळजी करू नका असं म्हणत असताना इन्स्पेक्टर साहेब येतात. इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती आबा आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलायला लागतात आणि ते म्हणायला लागतात, सरोजने तुम्हाला कॉल केला होता, सरोजने कॉल केला होता आणि त्यानंतर मग तुम्ही सांगितलं होतं की 24 तासाच्या आत तुम्हाला केस नाही घेता येणार. हे बघा, आमचा अद्वैत या इथला खूप मोठं बिझनेसमॅन आहे आणि कोल्हापूरमधल्या लोकांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला कळत नसेल, तुम्हाला ही केस नोंदवून घ्यायची नसेल, तुम्हाला हा तपास करायचा नसेल तर आम्ही मोठ्या डायरेक्टरकडे जाऊन हे सगळं केस तुमच्या डायरेक्टरकडे केस नोंदवू का? यावर ते म्हणतात, नाही तुम्ही काळजी करू नका, द अद्वैत चांदेकर हे इथले मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या सगळ्या सुरक्षिततेची जबाबदारी आमच्यावरती आहे, याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांचा शोध घेतोय, आम्ही त्याच दिशेने चाललोय, दिव्यागरच्या दिशेने ते गेलेले आहेत असं आम्हाला समजलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही आता त्या दिशेने निघतो. असं म्हणत आता कला आणि अद्वैत ज्या दिशेने किंवा दिव्यागरला जिकडे गेलेले आहेत तिकडे आता दोघं म्हणजे आता पोलीस आपली टीम घेऊन शोधायला निघतात. तोपर्यंत कला अद्वैत कारमधून बाहेर येतात. कारमधून बाहेर आल्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो, चल आपल्याला दिव्यागरच्या दिशेने थोडंफार चालत जायला पाहिजे, जेणेकरून आपण थोडंफार चालत गेल्यावरती काय होईल माहितीये का, आपल्याला या सगळ्यामध्ये कुठेतरी रस्ता सापडेल आणि हा रस्ता सापडल्यावरती मग आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग सापडेल, त्यामुळे आपण ना ताबडतोब निघूया. असं म्हटल्यावरती आता कला सांगते, चल या दिशेने जाऊ. त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही त्या दिशेने. तुला काय कळतं ग, गाडी मी चालवतो ना,
मी गाडी चालवत असल्यामुळे कुठचा मॅप कुठे आहे, दिव्यागर कुठे आहे हे मला समजणार. असं म्हणत दोघं जण आता पायी पायी चालत जायचं, इकडे जायचं की तिकडे जायचं या गोष्टीवरती पण भांडत असतात. फायनली अद्वैत एका गोष्टीवरती ठाम होतो आणि त्या दिशेने जाण्यासाठी अद्वैत निघतो. मग दोघं जण चालत चालत त्या दिशेने जातात. तिकडे एक गाव असतं, त्या गावाच्या दिशेने जाण्यासाठी दोघं जण निघतात. फायनली अद्वैत कलाला धरतो आणि हळूहळू चालत चालत दोघं निघतात. कला सांगते अजून किती चालायचंय? चांदेकर नाही, मी नाही चालू शकत इतकं. यावरती अद्वैत म्हणतो तुला चालायलाच लागेल, कारण ना आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. कला खाली बसते आणि ती अद्वैतकडे पाण्याची बॉटल देते. अद्वैत म्हणतो हे काय? पाणी बॉटल तर रिकामी आहे ना. यावरती कला आता सांगायला लागते, तेच तर सांगते, जा माझ्यासाठी पाणी बॉटल भरून आण. अद्वैत म्हणतो हो, आता इथे विहीर खणतो आणि विहीर खणून या सगळ्यामध्ये आता मी पुन्हा एकदा पाणी बॉटल भरून आणतो. काय बरोबर ना? असं म्हटल्यावरती मग आता कला म्हणते किती भाव खाशील? अरे चांदेकर, अरे बायकोची एक तरी इच्छा तुला पूर्ण करता येते का? तोपर्यंत एक व्हॅन चाललेली असते. त्या व्हॅनला अद्वैत आता लिफ्ट मागायला लागतो. थांबा थांबा, आम्हाला या साईडला जायचं आहे. असं म्हणत अद्वैत आता लिफ्ट मागत त्यांना या सगळ्यामध्ये आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला लिफ्ट काही थांबत नाही, म्हणजे ती कार काही त्याला लिफ्ट देत नाही आणि तिकडून निघून जाते. त्यावरती अद्वैत म्हणतो बघितलं किती इनसेन्सिटिव्ह माणसं आहेत ही. या माणसांना दुसरा माणूस संकटात अडकलाय त्याची मदत करावी अशी साधी भावना पण यांच्या मनामध्ये नाहीये, बरोबर ना? असं म्हटल्यावरती कला म्हणते हे बघ, त्यांच्यावरती चिडून आता काही होणार आहे का? तू मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती चिडून काही होणार नाही. त्यांचं सुद्धा बरोबर आहे ना, त्यांचं पण बरोबर आहे. या सगळ्यामध्ये ते विचार करत असतील ना की या लोकांवरती ट्रस्ट कसा ठेवायचा, ही लोक ट्रस्टवर्दी आहेत की नाही, त्यांना पण ते वाटतच असेल ना. खरं सांगू का, तर हे आपल्याला लिफ्ट न देण्याचं अजून पण एक कारण आहे. अद्वैत म्हणतो कसलं कारण? कला सांगते हे बघ, तुझ्या आणि माझ्यामध्ये जरा बरं कोण दिसतं? मी ना, मी चांगली दिसते ना, त्यामुळे तुझ्याकडे पाहून ते लिफ्ट देतच नाहीयेत. आतापर्यंत मी कुणाकडे लिफ्ट मागितली का? नाही, तूच लिफ्ट मागतोयस. कदाचित मी लिफ्ट मागितल्यावरती त्यांनी मला लिफ्ट दिली पण असती, पण तुझ्याकडे बघून ते काही लिफ्ट द्यायला तयार नाही. चांदेकर तू आता मान्य कर. यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही, कारण हे नाहीच आहे. कारण हे आहे ना की ते तुझ्याकडे बघून लिफ्ट देत नाहीये, तुझी विनोद बुद्धी. त्यांना माहितीये तुला जर का लिफ्ट दिली तर विनोद बुद्धीने त्यांच्या गाडीमध्ये इतका केओस करशील ना की या सगळ्यामध्ये त्यांना गाडी सोडून पळून जायला लागेल. यावरती कला म्हणते खबरदार, माझ्या विनोद बुद्धीबद्दल जर काही बोललास तर. अद्वैत म्हणतो मग माझ्याबद्दल काय बोलतेस तू? यावरती कला म्हणते तुला मान्य करायलाच पाहिजे की तू या सगळ्यामध्ये मी जरा बरी दिसते ना, म्हणूनच तू बरा दिसतच नाहीस. असे दोघांची भांडणं चालू असतात. भांडत भांडत दोघं जण आता मात्र त्या ठिकाणी जायला निघतात. त्यावेळेला अद्वैत म्हणतो ठीक आहे, एक काम कर, जा तू एकटीच जा. असं म्हणत तो लपून बसतो. कला आता इकडे तिकडे पाहते, अद्वैत कुठे दिसत नाही. थोडीशी घाबरी गुबरी होते. पुन्हा इकडे अद्वैत येतो आणि ती चिडते, चांदेकर अरे कुठे गेला होतास? अद्वैत म्हणतो घाबरलीस ना, बरं झालं, घाबरतच जा. असं म्हणत दोघं जण गावाच्या दिशेने जायला निघतात. इकडे तोपर्यंत पोलिसांची टीम त्या दोघांची गाडी शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचते सुद्धा. गाडी शोधत त्या ठिकाणी पोहोचल्यावरती आता पोलिसांची टीम तिकडे गाडीमध्ये येते. गाडीमध्ये दोघांचे सुटकेस त्यांना सापडतात. सुटकेस सापडतात आणि त्यानंतर गाडीमध्ये कुणीही दिसत नाहीये हे सुद्धा कळतं. आणि त्यानंतर पोलिसांना कलाचं एक कानातलं सापडतं. दोघांच्या सुटकेस सापडतात. दोघंही कुठे दिसत नाहीत, कारण जुजबी बॅग घेऊन कला आणि अद्वैत जुजबी सामान घेऊन निघालेले असतात. कलाची एक पर्स आणि दोघं जण चालत चालत तिकडून निघतात. अद्वैत तिला सांगत असतो खरे हे बघ, हे थोडंसं गाव इकडून लांब आहे. असं म्हणत असतानाच गावातल्या काही बायका तिकडे येतात आणि सांगायला लागतात तुम्ही हैसर कुठून आलात? यावरती कला सांगते आम्ही ना कोल्हापूरवरून आलेलो आहोत. यावरती त्या बायका म्हणतात अच्छा, नवीन नवीन लग्न झालंय वय तुमचं? तू तर चांगली शिकलेली दिसतेस की पोरगी. काय ग, चांगली शिकलेस ना? तुमच्या दोघांची अगदी दृष्ट काढावी असा जोडा आहे. तुझा नवरा तर खूप मोठा साहेबावानी दिसतोय. यावरती अद्वैत म्हणतो साहेबावानी म्हणजे काय, मी साहेबच आहे. यावरती कला म्हणते हो, तो मोठा साहेबच आहे. यावरती त्या बायका सांगायला लागतात तुम्ही हैसर कसे काय आलात? कला सांगते खरं तर आम्ही ना दिव्यागरला निघालो होतो, मध्येच आमची गाडी पंक्चर झाली, गाडी बंद पडली आणि त्यामुळे आम्हाला इकडे थांबावं लागलं. त्या बायका सांगतात बरं झालं हैसर आमच्या गावामध्ये आता तो आम्हाला तुमचा पाहुणचार करायला आता आम्हाला आवडेल. आमच्या कोकणामध्ये आम्ही सगळ्या लोकांचा पाहुणचार छान करतो. तुम्ही तर आमच्या चेडवासारखी आहात. कला म्हणते आम्हाला सुद्धा तुमचा पाहुणचार घ्यायला आवडेल. मग काय, गावातल्या बायका गावामध्ये सगळीकडे बातमी पसरते की कोल्हापूरवरून एक जोडपं आलेलं आहे आणि त्यांची गाडी बंद पडल्यामुळे ते आपल्या गावात आलेले आहेत. हे सगळं ऐकल्यावरती मग आता सगळेच जण त्यांना बघायला म्हणा, त्यांना भेटायला म्हणा, उत्सुकतेपोटी त्यांचं आता कौतुक करायला म्हणा किंवा त्यांना पाहुणचार करायला सगळेजण तिकडे पोहोचतात. सगळेजण कौतुक करायला लागतात. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? यावर दुसरी बाई म्हणते अगं तुला वर्ष झालेली दिसतायत का? अगं महिने झाले असतील, महिने. पोरीच्या गालावरती बघ कसे गुलाब खिललेत. बघ तरी दोघीच्या गालावरचे गुलाब बघ, आणि त्याच्यावरून तुला कळत नाही का की या सगळ्यामध्ये लग्नाला महिने झालेत म्हणून? कला म्हणते हो, लग्नाला महिनेच झालेत. दुसरी मुलगी म्हणते अच्छा, दिव्यागरला काय तुम्ही हनीमूनला चालला होतात का? कला आता काहीच बोलत नाही आणि म्हणते हो, म्हणजे आम्ही फिरायला चाललो होतो. अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं? खरे कामानिमित्त चाललो होतो ना. पण कला म्हणते तू शांत बस रे. असं म्हणत कला अद्वैतला शांत करते. तोपर्यंत त्या बायका म्हणतात खरं सांगू का, तर आमच्या ह्याचा पाहुणचार घेऊन जा. पाणी प्या बरं, पाणी आणा बरं.
कला आणि अद्वैतला पाणी प्यायला दिलं जातं. कला अद्वैतला पाणी दिल्यावरती अद्वैत पाणी पिण्यासाठी थोडासा हिचकिच करायला लागतो. कसलं पाणी असेल, काय असेल? कला म्हणते गावचं पाणी आहे आणि ते सुद्धा निर्मळ पाणी आहे, पी. कला पाणी पिते आणि ती सांगायला लागते इथल्या पाण्याला एक वेगळीच चव आहे. त्यावर बायका सांगतात मग लाल मातीचा हा सगळा जादू आहे बरं का, आमच्या इथल्या पाण्याला अशीच चव आहे. असं म्हणत त्या बायका आपल्या इथल्या पाण्याचं पण कौतुक करतात. चहा सुद्धा कलाला घेऊन येतात. कला सुद्धा खूप आवडीने चहा पाणी सगळं त्या गावात करत असते. अद्वैतला जरा हे ऑकवर्ड वाटत असतं. अद्वैतला या सगळ्यामध्ये अनोळखी लोकांकडून पाहुणचार करून घेणं, अनोळखी लोकांकडून या सगळ्यामध्ये आता मात्र हे सगळं हे करणं हे जरा औपचारिकता त्याला आता थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं. आणि तो म्हणत असतो काय पाणी पितेस, काय चहा पितेस? कला म्हणते गप रे तू. असं म्हटल्यावरती आता इकडे त्या बायका सांगतात मग तुमची गाडी कधी बंद पडली? त्यावरती कला सांगते काल संध्याकाळीच आमची गाडी बंद पडली. मग बायका म्हणतात मग रात्र तुम्ही कुठे काढलीत? यावरती कला आता सांगायला लागते रात्रभर आम्ही न रानामध्ये होतो आणि त्यामुळे त्याच रानामध्ये रात्री आम्ही झोपी गेलो. यावर दुसरा एक खट्याळ माणूस बोलायला लागतो अच्छा रात्रभर रानामध्ये, बरोबर आहे, नवीन जोडप्याला रानामध्ये चांगलाच एकांत मिळाला असेल काय? कलाला हसू आवरतच नसतं. कला सांगते हो तुमचं रान पण छान आहे आणि रानात आमचा दिवस रात्र पण छान गेली. अद्वैत तिच्या आता चिमटा काढतो आणि तिला सांगायला लागतो काय चाललंय खरे तुझं? अगं ते काय बोलतात तर सगळ्याला हो करतेस, वेड्यासारखं काहीही बडबडत चाललेली आहेस. असं म्हणत तो चिमटा काढत कलाला आता ओरडतो. त्यावरती कला म्हणते चांदेकर तू जरा शांत बस बरं, तुझं काय चाललंय? असं म्हणत कला त्याला ओरडते. त्यावरती ते लोक सांगायला लागतात हे बघा आमच्या गावातून आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये, आमचा हे सर पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्ही कुठं बी जायचं नाहीये. असं म्हणत आता इकडे अद्वैत आणि कला या दोघांना पण ते आता इकडे आमच्या गावात राहायचं म्हणजे राहायचं असं ठामपणे सांगतात. आणि कला सांगते ठीक आहे मी गावात राहायला तयार आहे. पण अद्वैत चिडतो का हिला वेळ लागले का? ज्या गावात आपण कोणाला ओळखत नाही, ज्या गावात कोणाला पाळखत नाही त्या गावात राहायचं नाही. पण कला हो म्हटलेली असते. त्या बायका सांगतात हे बघा हैसर एक रूम आहे, या रूम वरती तुम्ही आता दोघांनी राहा. असं म्हणत नवीन नवरा नवरीचं आता गावकरी इतकं कौतुक करत असतात, नवीन नवरा नवरीला इतकं आता अप्रिशिएट करत असतात की आता कलाला या सगळ्यांनी भारावून जायला होतं. तर अद्वैतला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं. त्याच्या आतापर्यंतच्या सर्कलमध्ये असं कधी वेळ आलेली नसते की कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या घरी त्याने राहायचं, कोणत्याही अनोळख्या व्यक्तींच्या घरी आता त्याने असं थांबावं, ही त्याच्यावरती वेळ सुद्धा आलेली नसते. त्यामुळे अद्वैत थोडासा गडबडलेला असतो किंवा या सगळ्यामध्ये त्याला आता थोडं ऑकवर्ड वाटत असतं. आणि तो कलाला सांगत असतो कुठे इकडे आपण आलोय. पण तोपर्यंत कला आता आलेली असते ती म्हणजे रूम मध्ये आल्यावरती ती सगळं पाहते. अद्वैतला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं आणि तो सांगत असतो अरे देवा किती चूक झाली माझ्याकडून मोठी. कला म्हणते काय झालं चांदेकर तू कसं असं चुकू शकतोस रे? यावरती अद्वैत म्हणतो तुला माहितीये का माझी काय चूक झाली ती? कला म्हणते आत्ताच तू म्हटलास ना की तू चुकलास, काहीतरी मोठंच चुकला असशील. यावरती अद्वैत म्हणतो मी माझं चार्जरच गाडीत विसरलो. कसं काय मी माझं चार्जर गाडीत विसरलो? असं म्हणत अद्वैत स्वतःवरतीच राग व्यक्त करत असताना कला म्हणते तू द अद्वैत चांदेकर आहेस ना, मग द अद्वैत चांदेकर आपलं चार्जर विसरलेच कसं? मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये द अद्वैत चांदेकर हे चार्जर विसरू शकतात. पण कला खरे नाही विसरू शकत. मी माझं चार्जर पण आणलंय, माझा फोन पण आणलेला आहे. माझं चार्जर आणि माझा फोन आणून मी आता चार्जिंगला पण लावणार आहे. असं म्हणत कला या सगळ्यामध्ये अद्वैतला मुद्दाम डिवचते आणि आता आपला चार्जर फोन चार्जिंगला लावायला लागते. त्यानंतर कला म्हणते किती छान हे आहे ना गाव आणि हे किती मस्त वाटते वातावरण. अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं? अगं ह्या गावामध्ये राहायला तयार कशी झालीस? ज्या लोकांना आपण ओळखत नाही त्या लोकांवरती विश्वास कसा ठेवायला लागलास? यावरती कला म्हणते हे बघ त्यांनी सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवलाच ना. अरे ते तरी आपल्याला कुठे ओळखतायत, तरी सुद्धा त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाच की. आणि आता त्यामुळे आपल्याला सुद्धा हा विश्वास ठेवायलाच लागेल. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो नाही वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, तुला इथे राहायचं असेल तर तू राहा, मी इथे राहू शकत नाही. अनोळखी व्यक्तींवरती मी असा विश्वास ठेवू शकत नाहीये. यावरती कला म्हणते अनोळखी व्यक्तींवरती जरी विश्वास ठेवत नसलास ना तरी नात्यांवरती विश्वास ठेवायला शिक चांदेकर. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी धोकाच द्यायला आलेली नसते. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्या नात्याचा फायदा घ्यायला आलेली नसते. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र तुला विश्वास ठेवायलाच लागेल. अद्वैत म्हणतो नाही. कला म्हणते ठीक आहे तुला विश्वास ठेवायचा नसेल तर तू इकडून निघून जा, मी मात्र इथून कुठेही जाणार नाहीये. असं म्हटल्यावरती अद्वैत तिच्यावरती चिडतो आणि त्यावेळेला कला म्हणते असं नात्यांवरती जर का तुला विश्वास ठेवायचा नसेल ना तर या सगळ्यामध्ये बरं झालं माझी नैनाताई सुटली म्हणायची. म्हणजे तू नात्यांवरती विश्वास न ठेवणारा माणूस तिच्या माथी नाही पडला. असं म्हणत कला खरं तर या सगळ्यामध्ये म्हणजे मजा करतच असते. पण अचानकपणे हे तोंडून निघून गेल्यामुळे कलाला अगदी शेवटच्या क्षणी रिलाइज होतं नाही आपण खूप मोठी चूक केली, काहीतरी या सगळ्यामध्ये आपण आता चुकीचं बोलून गेलोय. चांदेकरला हे बोलण्याचा आपल्याला खरंच काही अधिकारच नाहीये. असं म्हणत कला स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि स्वतःलाच दोष देत असते. तोपर्यंत इकडे आता पोलीस इन्स्पेक्टर
जी काही त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेली असते ती सांगण्यासाठी चांदेकरांच्या घरी येतात. चांदेकरांच्या घरी आल्यावरती ते सांगतात, आम्हाला त्यांची गाडी तर सापडली. गाडी जरी सापडली असली तरी त्या गाडीमध्ये अद्वैत चांदेकर आणि त्यांची मिसेस हे दोघंही जण नव्हते, त्यामुळे आम्हाला वेगळी शंका येत आहे असं म्हणत पोलिसांनी आता घरी येऊन आता खूप मोठा हे सगळं सांगितल्यावरती सगळ्यांना जरा धक्का बसलेला असतो. म्हणजे आता पोलीस काय बोलतायत या सगळ्यामुळे संगीता हदरते, सरोज हदरते. तोपर्यंत इकडे आता कलाला समजतं की आपण अद्वैतला दुखावलेलं आहे आणि ती अद्वैतच्या इकडे येते आणि सॉरी ना चांदेकर, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. खरं तर मला तुला दुखवायचं नव्हतं, मला ऍक्च्युली असं बोलायचंच नव्हतं, खरंच मला माफ कर असं म्हणत ती आता अद्वैतची माफी मागते. बोलण्याच्या ओघामध्ये मी काय बोलून गेले मला खरंच कळलं नाही, मला माफ कर ना चांदेकर असं म्हणत कला आता अद्वैतची माफी मागायला लागते आणि अद्वैतकडे आता ती हात जोडायला लागते. हात जोडते, ती कान पकडते. हे बघ मी कान पकडून तुझी माफी मागत आहे, माफ कर ना चांदेकर असं म्हणत असताना उठाबशा काढू का मी, आणि कला उठाबशा काढायला लागते. ज्या वेळेला कला उठाबशा काढायला लागते त्यावेळेला तिच्या पायाला गुडघ्याला ऑलरेडी लागलेलं असतं, त्यामुळे तिचा तोल जातो. तोल जाताना अद्वैत तिला सावरतो, खरे काय चाललंय तुझं असं म्हणत तो कलाला जवळ घेतो. आता या दोघांचं नातं या गावामध्ये प्रेमाचं नातं फुलत चाललेले आहे, पण आता दोघांनीही घरी अजून फोन करून कळवलं नाही, त्यामुळे घरचे चिंतेत आहेत.